पुण्यात महिला वाहतूक पोलीस अधिकाऱ्याच्या अंगावर पेट्रोल ओतून जाळण्याचा प्रयत्न करण्यात आलाय। पुण्यातील फरासखाना वाहतूक पोलीस स्टेशन समोर ही धक्कादायक अशी घटना घडली आहे। ड्रंक अँड ड्राइव्ह कारवाई सुरू असताना महिला पोलिसाला जाळण्याचा हा प्रयत्न केला गेलाय। आरोपी संजय साळवे याला पोलिसांनी आता ताब्यात घेतल्याचं समजते। आरोपीनं दारू पिऊन कृत्य केलं असल्याची ही माहिती मिळते। विश्रामबाग पोलिसांनी गुन्हा दाखल करून आरोपीला अटक केली आहे। पोलिसांच्या सतर्कतेमुळे अनर्थ टळलाय। पोलीस अधिकचा सध्या तपास करताय। महत्त्वाची बातमी आपण सध्या पाहतोय। तर या संदर्भात माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी बालाजी सध्या आपल्या सोबत आहेत। बालाजी, पुण्यात ही धक्कादायक घटना घडल्याचं समजतं, नेमकं काय घडलं? नक्कीच काल रात्रीच्या सुमारास फरासखाना पोलीस स्टेशनच्या समोर ड्रंक अँड ड्राईव्हची ही जी वाहतूक अधिकारी महिला आहे ती कारवाई करत असताना या आरोपीने त्या वाहतूक महिला पोलीस अधिकाऱ्यावरती पेट्रोल टाकण्याचा प्रयत्न केला। दारूच्या नशेत हा सगळा प्रकार झाल्याचं समोर आलेलं आहे। पोलिसांनी आरोपीला ताब्यात घेतलेलं आहे आणि अटक सुद्धा केलेली आहे। मात्र या प्रकारे पोलिसांचा धाक नसल्याचं सध्या समोर येतंय। मात्र पोलिसांनी आता या संदर्भामध्ये नेमकं त्या आरोपीने का असं केलं याची माहिती घेत आहेत। पुढील तपास सुरू आहे आणि पोलीस तपास करताना आपल्याला पाहायला मिळत आहेत। गौरी, हो, नक्कीच बालाजी। तर या संदर्भात बोलण्यासाठी आपल्यासोबत रुपाली ठोंबरे आहेत। तर रुपाली जी, आपण पुण्यातून ही धक्कादायक अशी बातमी पाहतोय। एका महिला वाहतूक पोलीस अधिकाऱ्याच्या अंगावर पेट्रोल ओतून जाळण्याचा प्रयत्न केला गेलाय। रुपालीताई, माझा आवाज येतोय? हां, येतोय बोलत आहे। हो, रुपालीताई, आपण पाहतोय पुण्यात ही धक्कादायक अशी घटना घडलेली आहे, ज्या ठिकाणी एका महिला वाहतूक पोलीस अधिकाऱ्याच्या अंगावर पेट्रोल ओतून त्यांना जाळण्याचा प्रयत्न केला गेलाय। सगळ्यात गंभीर गोष्ट की त्या महिला पोलीस अधिकारी असताना सुद्धा रात्रीची ड्रिंक अँड ड्राईव्हची जी कारवाई करत असताना त्या दारू पिलेल्या माणसाने त्यांच्यावर असा जो जीवघेणा हल्ला केलेला आहे, ही विकृत दारू पिणारी जी वृत्ती आहे ना ती वेळीच कायद्याने ठेचून काढली पाहिजे। त्या दारू पिणाऱ्या लोकांवर कडक कारवाई खरंच करणं गरजेचं आहे। मी तो अनुभव एक आठवड्यापूर्वी माझ्या बाबतीतला सुद्धा सांगितलेला होता। मी तिथे होते म्हणून मी माझी सुरक्षा करू शकले। आता या ज्या काही अधिकारी आहेत त्या पोलीस होत्या आहेत, त्यांच्यासोबत त्यांचे सहकारी होते म्हणून ही दुर्घटना टाळली गेली। अन्यथा हे दारू पिऊन जे समाजात फिरणारी लोक आहेत ना, ही गुन्हा कायमच करणार। त्याच्यामुळे दारू पिऊन बाहेर जे फिरतात, समाजात जे विध्वंस करतात, त्यांच्यावर कठोर कारवाई पुणे पोलिसांनी, आयुक्तांनी करणं गरजेचं आहे। कारण का त्याशिवाय कुठलीही महिला, ती शिकलेली असो अधिकारी असो, सुरक्षित राहणार नाही। आणि समुपदेशन या जेंट्स लोकांना देणं गरजेचं आहे। दारू पिल्यानंतर एक हिंसक वृत्ती त्यांची तयार होते आणि ही महिला आहे, हिचा काय, आपण हिला काही करू शकतो, ही जी भावना आहे ना, तो दृष्टिकोन आपल्याला खरंच बदलणं गरजेचं आहे। नाहीतर आपली महिला सुरक्षित कधीच राहू शकत नाही। ही गंभीर घटना आहे आणि जो कोणी आरोपी असेल ना त्याला 15 दिवसाची किंवा एक म्हणतो ना आपण MPADच्या अंतर्गत वगैरे त्याला कठोर शिक्षा झाली पाहिजे। त्याच्याशिवाय हे कृत्य परत करणार नाही। जोपर्यंत ही त्याला भावना होणार नाही ना तोपर्यंत आपण केलेल्या कारवाईचा कुठेही आपल्याला फायदा होताना दिसणार नाही। हो, नक्कीच रुपालीताई, तुम्हाला थोडंसं थांबवते। तर आपल्यासोबत बोलण्यासाठी रवींद्र धंगेकर आहेत। रवींद्रजी, मोठी आणि खरं तर धक्कादायक बातमी आपण पाहतोय। एका मद्यधुंद तरुणानं एका महिला वाहतूक पोलीस अधिकाऱ्याच्या अंगावर पेट्रोल ओतून जाळण्याचा प्रयत्न करण्यात आलाय। त्याच्यामध्ये बघा, शेजारी फरसखाना पोलीस स्टेशन आहे, हजारो पोलीस त्या ठिकाणी असतात। हे जो प्रकार ज्यांनी केला चुकीचा आहे, परंतु 8 वाजता त्या ठिकाणी इतकी प्रचंड गर्दी असते की त्यांनी धाडस करणाऱ्यांनी कसं धाडस केला हा महत्वाचा भाग आहे। आणि मी वारंवार म्हणतोय पुण्यात चाललंय काय, आणि कालही मी विधानसभेत त्याच्यावर बोललोय की पुण्यामध्ये शांतता सुव्यवस्था गमावलेली आहे आणि पुण्यामध्ये गुन्हेगारांना वचक नाही आणि पोलीस खातं करतं काय, हा महत्वाचा प्रश्न मी वारंवार मांडतोय, तुम्ही करताय। पण ह्याच्यामध्ये कडक पावलं उचलली पाहिजे आणि ह्याच्यामध्ये खऱ्या अर्थाने हे तिथे पेट्रोल आलं कसं, सगळ्या गोष्टीचा सविस्तर तपास केला पाहिजे। कारण हे जरा अजून मला मी माहिती घेतली नाही, पण तिथे पेट्रोल आलं, एवढं प्रचंड वाहतुकीच्या रस्त्याचं, पोलीस हजारो तिथं खाली उभे असतात। आणि मी काही त्या प्रकरणाला हे नाही करत, पण जो केलं ते कृत्य एकदम चुकीचं आहे
किंवा जुनी काय त्यांची भांडणं आहेत का ती जरा एकदा बघितली पाहिजेत हं. आणि कशामुळे काय झालं हे बी जरा तपास केला पाहिजे. हो. रवींद्रजी, मात्र पुण्यात पोलिसांचा वचक राहिला नाही असं म्हणावं लागेल का? कारण वारंवार घटना या पुण्यात घडताना पाहायला मिळत आहेत. अहो मी वर्षभर बोलतोय, जोपर्यंत पोलीसमध्ये करप्शन थांबत नाही तोपर्यंत अशा गोष्टी घडल्या जाणार आहेत. पोलिसांचं दहशत राहिली नाही आणि पोलीस दुसरीकडे न्याय व्यवस्थेकडे लक्ष न देता ज्या सामाजिक संघटना आहेत त्या रस्त्यावर येऊन लोकांना धुमाकूळ करतायत. काही लोकांचा वचक नाही राहिला. राजकारणाच्या पलीकडे पोलिसांना कामच नाही राहिलं. विरोधकांना संपवण्यासाठी राजकारण करणाऱ्या पोलिसांनी हे थांबवून पुणे शहराच्या शांतता आणि सुव्यवस्थेसाठी लक्ष घातलं पाहिजे. नाहीतर आपण बघितलं असं रोज एक सत्ताधाऱ्यांचं आंदोलन असतं, त्या आंदोलनामध्ये चुकीच्या पद्धतीनं भारतीय जनता पार्टीच्या बरोबर पोलीस खातं काम करताना दिसतंय आणि त्याच्यामुळे पुण्यात अशी परिस्थिती निर्माण झाली. हो हो. रवींद्रजी, हो, रुपालीताई, आपण पाहतोय रवींद्र धंगेकरजी म्हणतायत की आता पोलिसांचा वचक राहिलेला नाहीये, त्यांची दहशत सुरू आहे. तुमचं यावर काय म्हणणं आहे? या भागाचे आमदार रविभाऊ आहेत, त्याच भागातनं मी लोकप्रतिनिधी आहे. आमचा हा गजबजलेला आणि अत्यंत मध्यवस्ती पेठेतला हा भाग आहे. पोलिसांचे जर सतर्क राहिले नसते तर ही घटना केव्हाच झाली असती. नक्कीच की जिथे करप्शन होत असेल ती पुरावे त्यांनी द्यावे, त्यांच्यावर योग्य ती कडक कारवाई त्या पोलिसांवर सरकारच्या माध्यमातून आतापर्यंत होत आलेली आहे. परंतु आपल्या समाजामध्ये जी विकृती वाढत आहे ही दारू पिल्यानंतर, म्हणजे आत्ताच रवी भाऊ बोलले की तो माणूस कोण आहे, ओळखीचा आहे, पूर्वीची भांडणं आहे, हेही बघणं गरजेचं आहे. कारण का सहसा जेव्हा पुरुष दारू पिल्यानंतर बदला घेण्यासाठी किंवा जी हिंसक कृत्य होती याच्यावर लोकप्रतिनिधी म्हणून सरकार सोबत किंवा पोलिसांसोबत उभं राहून आपला भाग सुरक्षित कसा राहील हे पाहणं खरं गरजेचं आहे. राजकारण होत राहील, आंदोलनाच्या वेळी गोष्टी होतील, इतर गोष्टी होतील, परंतु ही जी घटना घडलेली आहे, माझी पेठ, माझी मध्यवस्ती, माझा प्रभाग, कसा माझा मतदारसंघ हा सुरक्षित राहायला पाहिजे. आता खरं रवी भाऊनी पोलिसांचं कौतुक करणं गरजेचं आहे. कारण का त्या महिलेचा, त्या अधिकाऱ्याचा सतर्कतेमुळे जीव वाचलेला आहे आणि जो कोणी आरोपी आहे त्याची तुम्ही चौकशी करून त्याच्यावर कडक कारवाई करा ना. आणि सगळ्यात महत्वाचं, राजकारण्यांनी त्यांचे कार्यकर्ते पकडल्यानंतर पोलिसांना फोन करणं पहिलं बंद करा. त्याच्याशिवाय ही जी काही लोक आहेत बाकीची हा फायदा घेणार नाहीत. कारण का पोलिसांवर येणारं प्रेशर असतं किंवा ओळखी पाळखी असतात याचाही ते पोलीस वापर करतात. परंतु जे कोणी ते वापर करतात त्या पोलिसांवर कारवाई करा मी तर म्हणेन. कारण का आता फक्त टोमणे किंवा एकमेकांना बोलून नाही, आता आमचे नागरिक सुरक्षित राहिले पाहिजे, आमची माता भगिनी सुरक्षित राहिली पाहिजे. याच्यासाठी पोलिसांसह लोकप्रतिनिधींनी जागरूक राहणं गरजेचं आहे. जो कोण जो आरोपी आहे ना त्याला 15 दिवसाची नाही तर महिनाभराची साधी कैद द्या, पण त्याला सोडू नका. त्याला कळलं पाहिजे की ही आपण केलेलं कृत्य चुकीचं आहे आणि आपल्याला कायद्यातनं सुटका नाही, आपल्यासाठी कोणी येत नाही, तो माणूस ऑटोमॅटिकली सुधारेल. रुपालीताई, मात्र पुण्याचे पालकमंत्री अजितदादा आहेत आणि अशा घटना पुण्यामध्ये वारंवार घडत आहेत, तर वचक राहिला नाहीये का? पुण्यामध्ये माननीय दादा पालकमंत्री आहेत, त्यांनी वेळोवेळी ते सीपींनाही त्या बाबतीतल्या किंवा कर्मचाऱ्यांना सूचना देतात. परंतु नागरिकांमधलीच विकृती, मला सांगा कुठला पालकमंत्री सांगेल की बाबा तुम्ही या घटना करा म्हणून? सातत्याने जर लोकांना सांगून सुद्धा काही विकृत लोक जाणून बुजून जर हे कृत्य करत असतील तर त्यांना कायद्याचा बडगा दाखवणं गरजेचं आहे आणि ते पुणे पोलीस आयुक्त 100% दाखवतील. कारण का त्यांना तसे आदेश पालकमंत्र्यांकडून कडक आदेश दिले गेलेले आहेत. हो हो, नक्कीच रुपालीताई असंच आपल्यासोबत जोडलेले राहात. रवींद्र धंगेकरजी, धन्यवाद पुढारी न्यूजला दिलेल्या सविस्तर प्रतिक्रियेसाठी. तर आपल्यासोबत बोलण्यासाठी ठाकरेंच्या शिवसेनेच्या नेत्या सुषमा अंधारे आहेत. सुषमाजी, आपल्यासोबत रुपाली ठोंबरे सुद्धा आहेत. त्यांचं असं म्हणणं आहे, पुण्यात जे धक्कादायक अशी घटना घडली त्या संदर्भात त्यांचं म्हणणं आहे की पोलिसांच्या सतर्कतेमुळे हा अनर्थ टळला. पोलिसांच्या सतर्कतेमुळे अनर्थ टळला की अजून काय? मुळात एकीकडे सरकार लाडकी बहीणची 1500ची खैरात करतं. ही खैरात करण्याच्या ऐवजी बहिणी सुरक्षित ठेवण्यासाठी प्रयत्न करावा ना सरकारने. जागोजाग बहिणींची कुठे नग्नधिंड, कुठे बलात्कार, कुठे अत्याचार, कुठे भर रस्त्यामध्ये चाकूने वार,
आणि आता ज्यांना सुरक्षा ज्यांनी सुरक्षा द्यावी अशा जर पोलीस कर्मचारी महिलांवरच जर वार होत असतील तर सुरक्षेसाठी लोक कुणाकडे बघतील जर त्यात सुरक्षित नसतील तर अवघड आहे. हो रुपालीताई, खरं तर आपण पाहतोय अजितदादांनी लाडकी बहीण योजना आणली, मात्र लाडकी बहीण ही सुरक्षित नसेल तर नेमकं काय करायचं? लाडकी बहीण योजना ही जी आणलेली आहे ही लक्षात घ्या, समस्त महाराष्ट्रातील माता भगिनींना तो खारीचा आधार आहे. 1500 रुपयांनी आयुष्य उजळून टाकणार नाहीयेत माननीय अजितदादा. तो खारीचा आधार आहे आणि कुठलाही खारीचा आधार हा कोणत्याही स्त्रीला फार त्याच्या आयुष्यामध्ये महत्वपूर्ण एक दर्जा देत असतो. राहिला ज्या महिलेवर, ज्या पोलीस कर्मचारीवर हा प्रकार घडलाय, तिलाही कल्पना नसणार आहे की माझ्यावर अशी वेळ येणार आहे. ती एक महिला आहे, त्याच्यामुळे पुणे पोलीस हे नक्कीच कडक कारवाई करतील. आपली महिला आपलं रक्षण करण्यासाठी, स्वतः सुरक्षित राहण्यासाठी सुद्धा तिला तेवढं बळ देणं गरजेचं आहे. आज आम्ही महिला नेत्या जेव्हा राजकारणात काम करतो, आम्ही एकमेकींना तेवढं बळ देतो. कोणतंही सरकार कुठल्याही महिलेवर अत्याचार करा सांगत नाहीत, परंतु अत्याचार किंवा विपरीत घटना घडल्यानंतर त्या दोषींवर कडक कारवाई करण्याचं धाडस आणि थेट कारवाई करण्याचं धाडस हे माननीय अजितदादा करतात, महायुती नक्कीच करते. तुम्ही इतरांशी जर हे संपर्क जोडले तर मग तुम्हाला समाधान कधीच मिळणार नाहीये. आजचा जो तुम्ही प्रश्न सांगताय की महिला पोलीस कर्मचारीवर पेट्रोल टाकण्यात आले, तर त्याच्यामध्ये त्या आरोपीला कडक कारवाई आणि तातडीने जागेवर त्याला अटक करण्यात आलेली आहे. माझी तर सीपींना आणि पोलिसांना विनंती आहे की त्याला 1 महिन्याची कैद जेलमध्ये ठेवा. बघा तो कसा सुतासारखा सरळ होतोय, कारण का गुन्हेगाराची वृत्ती संपवणं गरजेचं आहे. नक्कीच कायद्याचा सुषमाताई, धाक पोलीस बसणं यावर काय गरजेचं आहे. कारवाई करता हे पाहणं सुद्धा महत्त्वाचं ठरणार आहे. सुषमाताई आणि रुपालीताई, धन्यवाद पुढारी न्यूजला दिलेल्या सविस्तर प्रतिक्रियेसाठी.